नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपलं इतिहासाचं चौथं प्रकरण आर्थिक विकास या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. पहा, आपला देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाचा आर्थिक विकास कसा साध्य करावा हा खूप मोठा प्रश्न तत्कालीन देशाच्या नेतृत्वासमोर होता, नेत्यांसमोर होता, सरकारसमोर होता. आणि त्या दृष्टिकोनातून वेळोवेळी जी काही धोरणं आखली गेली ती धोरणं कोणती होती, त्यांचा विकास कसा कसा होत गेला या संदर्भात आपण या संपूर्ण प्रकरणामध्ये माहिती पाहणार आहोत, अभ्यास करणार आहोत. पहा, स्वतंत्र भारताच्या आर्थिक विकासाचं धोरण काय होतं आणि कसं होतं. आपल्या पुस्तकामध्ये एकूण या प्रकरणामध्ये आपण 6 बाबींचा अभ्यास करणार आहोत. भारताच्या आर्थिक विकासाच्या धोरणाचा विकास कसा झाला त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी. मग भारताने केलेला मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार असेल, पंचवार्षिक योजना असतील, मग त्यांचं यशही असेल आणि अपयशही असेल, बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय असेल, 20 कलमी कार्यक्रमाची आखणी असेल, त्याची अंमलबजावणी असेल, गिरणी कामगारांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला महाराष्ट्रातला मुंबईतला संप असेल, किंवा 1991 मध्ये जे आम्हाला आर्थिक धोरण बदलावं लागलं, जागतिकीकरणाचा स्वीकार करावा लागला, उदारीकरण, खाजगीकरण याचा आम्हाला स्वीकार करावा लागला, त्या संदर्भातलं धोरण असेल. या 6 मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण या प्रकरणाचा आर्थिक विकास याचा अभ्यास करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा भारताच्या आर्थिक विकासाचं जे धोरण म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेचा भारताने स्वीकार केला त्या संदर्भात आपण माहिती पाहूया. याच्यावरती 2 प्रकारांनी प्रश्न विचारला जातो मुलांनो. एक तर मिश्र अर्थव्यवस्था संकल्पना स्पष्ट करा, 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो, किंवा भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार का केला, कशासाठी केला, काय साध्य करण्यासाठी म्हणून भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. मग दुसऱ्या कोणत्या अर्थव्यवस्था जगामध्ये अस्तित्वात होत्या त्यांचा स्वीकार का नाही केला, या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत. आणि याच्यावरती सुद्धा सकारण स्पष्ट करा असा प्रश्न 2 गुणांसाठी विचारला जातो. तर पहिल्यांदा आपण या प्रश्नाचं उत्तर पाहू, म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था ही संकल्पना स्पष्ट व्हायला मदत होईल. पहा, भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार का केला, तर झालं असं की देश जेव्हा आपला स्वतंत्र झाला त्यावेळी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही अभ्यासलेलं आहे, जगात शीतयुद्ध सुरू झालेलं होतं 2 गटामध्ये, एक अमेरिका नेतृत्व करीत असलेला आणि दुसरा सोव्हिएत युनियन नेतृत्व करीत असलेला. आणि अमेरिकेची जी अर्थव्यवस्था होती ती भांडवलशाही होती, मुक्त अर्थव्यवस्था होती, आणि सोव्हिएत युनियनची जी होती ती समाजवादी होती. मग भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे अगदीच टोकाची, आणि समाजवादी अर्थव्यवस्था पूर्णपणे म्हणजे त्याच्या विरुद्ध टोकाची, 2 परस्पर विरुद्ध अशा अर्थव्यवस्था या जगामध्ये अस्तित्वात होत्या. कारण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये खाजगीकरणाला जास्त महत्त्व असतं, उद्योगधंद्यांच्या खाजगी मालकीला जास्त महत्त्व असतं, उत्पादन क्षेत्राच्या खाजगी मालकीला जास्त महत्त्व असतं, उत्पादन साधनांच्या खाजगी मालकीला जास्त महत्त्व असतं. तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सर्वस्व मालकी ही सरकारची म्हणजे देशाची असते, तिथं खाजगीकरणाला महत्त्व नसतं, खाजगीकरणाला डावलण्यात आलेलं असतं. अशा 2 परस्पर विरुद्ध भिन्न टोकाच्या अशा अर्थव्यवस्था जगभरातल्या देशांमध्ये अस्तित्वात होत्या, कारण त्यांनी स्वीकारलेल्या होत्या. नुकताच स्वतंत्र झालेला हा देश अशा दोन्ही पण टोकाच्याच भूमिका घेणं, टोकाच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करणं भारताला परवडणारं नाही, भारताच्या दृष्टिकोनातून ते हिताचं ठरणार नाही, अशी भावना भारतातल्या नेत्यांची झाली, भारत सरकारची झाली. आणि त्यामुळं अत्यंत विचारपूर्वक देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्या काळात जशी देशाची परिस्थिती होती त्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती दोन्हीचाही मध्य गाठण्याचा प्रयत्न आमच्या देशातल्या नेत्यांनी केला. आणि मध्य कसा गाठला, ना पूर्णपणे मुक्त अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था, ना पूर्णपणे समाजवादी अर्थव्यवस्था,
त्या दोघांचं मिश्रण असणारे, दोघांचेही ज्यामध्ये फायदे आपण मिळवू शकतो, नुकसान नाही, तोटा नाही, दोन्हीचेही तोटे वगळून दोघांचाही फायदा घेण्याच्या दृष्टिकोनातून मिश्र अशी मध्यममार्गी अर्थव्यवस्था आमच्या भारताने स्वीकारली. तसा निर्णय आमच्या नेत्यांनी तत्कालीन सरकारने घेतला. कशासाठी मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार कशासाठी केला? दोन्ही पण अर्थव्यवस्थेमधले फायदे आम्हाला पाहिजे होते. दोन्ही अर्थव्यवस्थेमध्ये काही गुण होते, काही दोष होते. आम्हाला दोष न स्वीकारता दोन्ही अर्थव्यवस्थेचा फायदा करून घ्यायचा होता. त्यातले गुण आम्हाला स्वीकारायचे होते आणि देशाचा जलद गतीनं आर्थिक विकास घडवून आणायचा होता. म्हणून भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. विचार मंथन केलं. की कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आपण स्वीकारावी. दोन प्रकारच्या अर्थव्यवस्था अस्तित्वात होत्या. एक भांडवलशाही आणि दुसरी समाजवादी. या दोन्हीमध्ये जे दोष होते त्यांचा स्वीकार न करता दोन्ही मधल्या गुणांचा फायदा आम्हाला आमच्या आर्थिक विकासासाठी करून घ्यायचा होता आणि दोषांचं निराकरण करायचं होतं. यासाठी आम्ही मध्यम मार्ग स्वीकारला, गुरुत्व मध्ये गाठला. म्हणजे खाजगी सुद्धा आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्र उद्योगधंद्याची आम्ही निवडली. आणि जलद गतीनं आर्थिक विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा निर्णय घेतला. म्हणजे टोकाची नको ना भांडवलशाही ना समाजवादी, कोणतीही टोकाची अर्थव्यवस्था नको. म्हणून आमच्या देशाचा आर्थिक विकास जलद गतीनं व्हावा आणि चांगल्या पद्धतीनं व्हावा, आम्ही त्यात यशस्वी ठरावं, प्रश्नांची सोडवणूक व्हावी, या दृष्टिकोनातून भारतानं मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. आता आपण बघूया मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय. मिश्र अर्थव्यवस्थेचा तर स्वीकार केला, पण मग मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? जसं आपण म्हणालो की भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे उत्पादन साधनांची पूर्णपणे मालकी खाजगी भांडवलधारकाची, आणि समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे उत्पादन साधनांची मालकी पूर्णपणे सरकारची, राष्ट्राची. तर मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे पहा, मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये 3 क्षेत्र असतात: सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र. म्हणजे ज्या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था असते त्या ठिकाणी उद्योगधंदे एकतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये असतात, खाजगी क्षेत्रात पण असतात आणि संयुक्त क्षेत्रामध्ये पण असतात. सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय? असं क्षेत्र की ज्या ठिकाणी उद्योगधंद्यांची मालकी ही सरकारची असते. जी उत्पादनाची साधनं जी असतात ती पूर्णपणे सरकारची असतात. उत्पादनाच्या साधनांची मालकी सरकारची असते. जे व्यवस्थापन त्या उद्योगधंद्यांचं आणि नियंत्रण हे कुणाचं? सरकारचं. त्याला सार्वजनिक क्षेत्र म्हणायचं. म्हणजे या क्षेत्रातले सगळे उद्योगधंदे त्याचं व्यवस्थापन
म्हणजे उद्योगधंदा टाकण्यापासून ते त्याच्या उत्पादन आणि उत्पन्नापर्यंत सगळं सरकारचं व्यवस्थापन असतं. त्याच्यावर नियंत्रण अर्थातच व्यवस्थापन सरकारचं आहे, तर नियंत्रण सुद्धा सरकारचंच असतं. आणि त्या ठिकाणची जी उत्पादनाची सगळ्या प्रकारची साधनं आहेत त्यांची मालकी पण कोणाची असते? सरकारची, म्हणजेच देशाची. हे असं सार्वजनिक क्षेत्र असतं. खाजगी क्षेत्र, या ठिकाणी उत्पादनाची जी साधनं आहेत ती खाजगी मालकीची असतात. उत्पादन साधनांची मालकी खाजगी भांडवलदाराची असते. खाजगी भांडवलदार, कंपनीचा मालक, कारखानदार, उद्योजक त्याची मालकी असते. खाजगी भांडवलदाराची याच्यावर मालकी असते. नियंत्रण सरकारचं असतं, सरकारचं नियंत्रण असतं, पण व्यवस्थापन, त्या उद्योगाची सगळी व्यवस्था लावणं, जे कच्चा उद्योगधंदा टाकणं, त्याच्यासाठीचं भांडवल गोळा करणं, यंत्रसामुग्री आणणं, ती बसवणं, कारखाना सुरू करणं, मनुष्यबळाचा उपयोग करणं, त्यांच्या पगारी करणं, तयार झालेला पक्का माल बाजारपेठेपर्यंत पाठवणं, हे सगळं व्यवस्थापन एखादा कंपनीचा मालक, उद्योजक, कारखानदार करीत असतो. म्हणजे व्यवस्थापन खाजगी असतं. एखादा भांडवलधारक करीत असतो त्याचं व्यवस्थापन सरकार करीत नाही. नियंत्रण मात्र सरकारचं असतं. बरोबर आहे. अवैध पद्धतीनं, कशाही पद्धतीनं तो आपला उद्योगधंदा चालू शकत नाही, आपली कंपनी कारखाना चालू शकत नाही. जे नियम अटी ठरवलेले आहेत सरकारने त्यानुसारच त्याला आपला उद्योगधंदा, कंपनी, कारखाना चालवावा लागतो. ठीक आहे. म्हणजे नियंत्रण सरकारचं, पण व्यवस्थापन मात्र पूर्णपणे खाजगी असतं या क्षेत्रामध्ये. संयुक्त क्षेत्र, ज्या क्षेत्रामध्ये खाजगी पण आणि सरकारी म्हणजे सार्वजनिक पण व्यवस्थापन असतं. जे काही उद्योगधंदे खाजगी भांडवलधारक पण टाकू शकतात या क्षेत्रातले, आणि काही सरकारी पण. जे एकच क्षेत्र आहे, आरोग्य क्षेत्र आहे समजा, सरकारी पण आहे आणि खाजगी पण आहे. शिक्षण क्षेत्र आहे, सरकारी पण आहे, खाजगी पण आहे. बरोबर आहे. अशी अनेक क्षेत्र आहेत, खाजगी पण आहेत आणि सरकारी पण आहेत. त्याला संयुक्त क्षेत्र असं म्हणायचं. खाजगी क्षेत्र जे असतं ते साधारणपणे दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या ज्या आपल्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी खाजगी क्षेत्र हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे त्या वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी एखादा उद्योजक आपल्या भांडवलाची गुंतवणूक करू शकतो. सार्वजनिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अब्जावधी रुपयांची, ज्याच्यामध्ये कोट्यावधी रुपयांची ज्याच्यामध्ये गुंतवणूक असते, असं क्षेत्र हे सार्वजनिक क्षेत्र असतं. आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये गुंतवलेला जो पैसा असतो त्याचं जे फळ आहे, त्याच्यापासून मिळणारा जो फायदा आहे तो खूप उशिरा मिळायला लागतो. जसं संरक्षणाचं क्षेत्र आहे, कालवे, रस्ते किंवा रेल्वेचे मार्ग आहेत, बंदर आहेत, विमानतळ आहेत, संरक्षण सामुग्री तयार करणं आहे किंवा संशोधन आहे किंवा ऊर्जेची निर्मिती करणारे प्रकल्प आहेत. या सगळ्या गोष्टींसाठी खूप मोठ्या भांडवलाची गरज असते आणि त्याच्यापेक्षा जास्त खूप मोठा काळ लागतो हे प्रकल्प पूर्णत्वाला जाण्यास. एखाद्या बंदराचं काम आहे ते वर्ष 6 महिन्यामध्ये पूर्ण होत नाही, त्याच्यासाठी बराच काळ जातो. एखादा कालवा आहे, धरण आहे, रस्ता आहे, रेल्वे मार्ग आहेत, संरक्षण सामुग्री तयार करणं आहे, एखाद्या क्षेत्रातलं संशोधन आहे. या सगळ्या गोष्टींसाठी खूप मोठा काळ जावा लागतो. म्हणजे भांडवलाची गुंतवणूक केल्यानंतर पटापट लगेच्या लगेच त्याचं फळ मिळत नाही, त्याच्यापासून उत्पन्न सुरू होत नाही. म्हणून मग खाजगी भांडवलधारक जे असतात, गुंतवणूकदार जे असतात, ते या क्षेत्राकडे वळत नाहीत. म्हणजे संरक्षण सामुग्री तयार करण्याच्या क्षेत्रामध्ये आपण एखादा कारखाना उभा करावा आणि ती सामुग्री तयार करावी असं त्यांना वाटत नाही, कारण त्याच्यापासून मिळणारा फायदा हा दीर्घ काळानंतर मिळणारा असतो. खूप वर्ष, 10-5 वर्ष वाट बघावी लागते, तोपर्यंत तेवढा पैसा त्याला गुंतवणं परवडणारं नसतं, त्यामध्ये त्याचं हित नसतं. बरोबर, त्यामध्ये त्याचा फायदा नसतो. कारण भांडवलाची गुंतवणूक, भांडवल तर गुंतवून ठेवावं लागतं ना तेवढं वर्षानुवर्ष, आणि त्यानंतर मग त्याला पैसे मिळणार असतात.
उत्पन्न होणार असतं त्याचं. म्हणून खाजगी गुंतवणूकदार जो असतो, भांडवलधारक जो असतो, तो या क्षेत्राकडे वळत नाही. म्हणून ती क्षेत्र पूर्णपणे कशी असतात? सार्वजनिक क्षेत्र असतात. कोणकोणती आहेत सार्वजनिक क्षेत्र? ज्याच्यावर पूर्णपणे सरकारचं नियंत्रण आणि सरकारचंच व्यवस्थापन असतं, ते म्हणजे संरक्षण सामुग्री तयार करणं किंवा रस्ते, रेल्वे, बंदर, विमानतळ, खूप खर्चिक कामं ही आणि खूप वेळ लागणारी अशी कालवे, धरणे इत्यादी ही जी कामं आहेत ती सार्वजनिक क्षेत्रामध्ये सरकारच्याच नियंत्रणाखाली आणि सरकारनंच त्याचं व्यवस्थापन करून करावी लागतात. आणि बाकी दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची निर्मिती करण्यासाठी म्हणून खाजगी क्षेत्र आहे. त्यात बरेच भांडवलदार आपल्या भांडवलाची गुंतवणूक करायला उत्सुक असतात, कारण कमी भांडवलात सुद्धा लवकरात लवकर त्यांना आर्थिक उत्पन्न मिळू शकतं या क्षेत्रातून. ठीक आहे. आणि काही क्षेत्र कशी असतात? संयुक्त. तर अशा पद्धतीने आपल्याला मिश्र अर्थव्यवस्था ही संकल्पना स्पष्ट करावी लागते. खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र याच्या अनुषंगाने. आणि या ठिकाणी हे जे मी लिहिलेलं आहे याच्यावरती संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा असा 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. संकल्पना चित्र 2 गुण. कसा येईल संकल्पना चित्रामध्ये हा प्रश्न? सार्वजनिक क्षेत्र किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग असं विचारलं जाईल. मग आपल्याला यापैकी 4 लिहायला काही हरकत नाही. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, संरक्षण सामग्री, रस्ते, रेल्वे, बंदर, विमानतळ, कालवे, धरणे यांचं बांधकामाचं काम, यांच्या बांधकामाचे प्रकल्प. ठीक आहे. त्याच्या पुढे बघूया आपण पंचवार्षिक योजना. देशाचा आर्थिक विकास साधण्यासाठी ज्या ज्या काही म्हणून धोरणांचा स्वीकार केला गेला त्यात पंचवार्षिक योजनांचं खूप महत्त्व आहे मुलांनो. या पंचवार्षिक योजना आखण्याच्या पाठीमागं काही उद्दिष्ट आहे. ती तत्कालीन भारताच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती ठरवण्यात आलेली आहेत. कारण जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा आमच्या देशामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न होते. कारण परक्या राजवटीनं आमच्या देशाला आर्थिकदृष्ट्या खूप कंगाल करून सोडलेलं होतं आणि त्यामुळं दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल, मागासलेपण असेल किंवा ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान याच्या क्षेत्रातलं मागासलेपण असेल, लोकसंख्या वाढ असेल, बेरोजगारी असेल, असे अनेक प्रश्न. अन्नधान्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही स्वावलंबी नव्हतो. कृषी क्षेत्रातलं आणि अन्य क्षेत्रातलं उत्पादन खूपच अल्प आणि स्वल्प असं होतं. औद्योगिकीकरण नाममात्र होतं. फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उद्योगधंद्यांची सुरुवात झालेली नव्हती, खूप कमी प्रमाणामध्ये झालेली होती. आणि अशा सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करून आर्थिक विकास साधण्यासाठी म्हणून काही योजना करणं, नियोजन करणं, नियोजनाच्या माध्यमातून विकास करणं हे आवश्यक होतं आणि ते शक्य होतं. म्हणून भारत सरकारने नियोजनाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी 1950 मध्ये एका नियोजन मंडळाची स्थापना केली, योजना आयोगाची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. जे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन मंडळाची 1950 मध्ये भारतामध्ये स्थापना झाली. मग या नियोजन मंडळाने काही उद्दिष्ट ठरवली. ही जी उद्दिष्ट होती ती पंचवार्षिक होती. म्हणजे दर 5 वर्षाला आपण पुढच्या 5 वर्षामध्ये भारताला कोणत्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं विकास करायचा आहे ते ठरवूया आणि
त्या दिशेने, त्या मार्गाने त्या क्षेत्रातला विकास साध्य करूया, हे ते नियोजन होतं. मग हे जे नियोजन होतं, या ज्या पंचवार्षिक योजना होत्या, त्या पंचवार्षिक योजनांची उद्दिष्ट कोणती होती? योजनेची उद्दिष्टे आपल्या पुस्तकामध्ये एकूण 10 उद्दिष्ट दिलेली आहेत. योजनांची उद्दिष्ट, ज्या ज्या पंचवार्षिक योजना आखण्यात आल्या त्या कोणत्या उद्दिष्टांना समोर ठेवून, कोणती उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी या पंचवार्षिक योजनांची आखणी करण्यात आली, तर 10 गाभाभूत अशा अत्यंत महत्त्वपूर्ण, मौल्यवान अशा उद्दिष्टांचा उल्लेख आपल्या पुस्तकामध्ये आलेला आहे. पहिलं उद्दिष्ट होतं, आतापर्यंत जेवढ्या पंचवार्षिक योजना आखण्यात आल्या त्या प्रत्येक पंचवार्षिक योजनेच्या पाठीमागची ही 10 उद्दिष्ट होती आर्थिक विकासाची. पहिलं उद्दिष्ट आहे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे. राष्ट्राचं उत्पन्न वाढवणे, जे ब्रिटिशांच्या काळामध्ये नगण्य असं झालेलं होतं, कारण फक्त पिळवणूक केली होती, आर्थिक शोषण केलं होतं या परक्या राजवटीने भारताचं. भारताच्या आर्थिक विकासाचं कसलंच धोरण ब्रिटिशांनी आखलेलं नव्हतं आणि त्यामुळं कमालीचं दारिद्र्य देशात आलेल्या कारणाने राष्ट्राचं उत्पन्न वाढवणं आवश्यक होतं. वस्तूंचं उत्पादन असतं मुलांना आणि आर्थिक उत्पन्न असतं. वस्तूंचं उत्पादन, कोणत्याही वस्तूचं उत्पन्न नव्हे, ते उत्पादन, आणि राष्ट्राचं उत्पादन म्हणजे पैसा वाढवणं. ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणं. दुसरं उद्दिष्ट आहे मूलभूत उद्योगधंद्यांचा विकास करणं आणि औद्योगिकीकरण घडवून आणणं. उद्योगधंद्यांचा विकास करणं. आता उद्योगधंद्यांचा विकास करायचा म्हटला, कुठलाही उद्योग टाकायचा आहे, कंपनी कारखाना टाकायचा आहे म्हटल्यानंतर काही गोष्टींची खूप आवश्यकता असते. एक तर जागा लागते, त्यासोबत यंत्रसामुग्री लागते, बरोबर आहे. ऊर्जेचा सतत पुरवठा व्हावा लागतो, पाणी पुरवठा व्हावा लागतो, जे वीज पुरवठा असेल किंवा कोळशाचा पुरवठा असेल किंवा खनिज तेलांचा पुरवठा असेल. यंत्रसामुग्री तयार करायची आहे तर लोखंड, पोलाद यांची आवश्यकता असते. अजस्त्र अशा यंत्रांची नितांत गरज असते. अशा मूलभूत कच्चा माल उद्योगधंद्यांपर्यंत, कंपनीपर्यंत, कारखान्यापर्यंत आणण्यासाठी आणि परत बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी दळणवळणाचे मार्ग आणि दळणवळणाची साधनं लागतात. अशा ज्या मूलभूत गोष्टी असतात उद्योगधंद्यांना लागणाऱ्या, प्रामुख्याने प्राथमिक, मुख्य, ज्याच्याशिवाय उद्योगधंदा विकास पाहूच शकत नाही, त्याची निर्मिती सुद्धा होऊ शकत नाही, अशा मूलभूत उद्योगधंद्यांचा विकास करणं, म्हणजे पोलाद निर्मिती करणं किंवा मोठमोठाली यंत्र निर्माण करणं, दळणवळणाचे मार्ग तयार करणं, खनिज तेलाचा, कोळशाचा किंवा ऊर्जेचा पुरवठा करणं या उद्योगधंद्यांना, या गोष्टींवरती भर देणं हे योजनांच्या उद्दिष्टातलं दुसरं उद्दिष्ट. तिसरं कृषी क्षेत्राचा विकास करणं. आता कृषी क्षेत्राचा विकास म्हणजे अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबन, अन्नधान्याचं उत्पन्न वाढवणं, उत्पादन वाढवणं आणि स्वावलंबत्व वाढवणं अन्नधान्याच्या बाबतीत. चौथं आहे आमच्या देशामध्ये मनुष्यबळ पुरेपूर आहे, खूप आहे, अफाट आहे. त्या मनुष्यबळाचा उपयोग करणं, मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करणं, जेणेकरून बेरोजगारीची समस्या नाहीशी करणं, कमी करणं, तिच्यावर मात करणं. कारण हाताला काम मिळाल्यानंतर, मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करून घेतल्यानंतर बेरोजगारीची समस्या राहणार नाही किंवा तिची तीव्रता कमी होणार आहे. प्राप्ती आणि संपत्ती याच्यातली विषमता कमी करणं. एखाद्याचं उत्पन्न खूप आहे, पैसा कुठं ठेवायचा हा प्रश्न त्याच्या समोर आहे, आणि एखाद्याला 2 वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, उपासमार आहे, कुपोषण आहे. असं जर संपत्ती, प्राप्ती म्हणजे मिळकत, आणि संपत्ती त्याच्या जवळची जी मालमत्ता आहे
याच्यात जर राष्ट्रातल्या लोकांमध्ये जर जमीन आसमानचा फरक असेल, एकीकडं खूप श्रीमंत लोक आहेत आणि एकीकडं खूप मोठ्या प्रमाणात गरिबी आहे, तर एकमेकांबद्दल तिरस्कार, द्वेष ही भावना निर्माण होते आणि अशा भावनेमध्ये कुणी सुरक्षित नसतो ना. प्राप्ती संपत्ती जास्त असलेला ना प्राप्ती संपत्ती कमी असलेला, सगळे असुरक्षित वातावरणामध्ये जीवन जगायला लागतात. एकमेकांबद्दल संशय, एकमेकांबद्दल द्वेष, तिरस्कार ही भावना वाढली तर सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्य सुद्धा धोक्यात येऊ शकतं. म्हणून प्राप्ती आणि संपत्ती याच्यातली विषमता कमी करणं हे योजनेचं उद्दिष्ट आहे. वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणं. वस्तूंच्या किमती जर अस्थिर झाल्या तर काय होतं? जीवनात पण अस्थिरता निर्माण होते ना. आर्थिक अस्थैर्यातून जीवन सुद्धा अस्थिर बनतं. आज 10 रुपये किलो कांदा आहे, लगेच 15 दिवसांनी जर 100 रुपये किलो कांदा झाला तर अशा आर्थिक अस्थिरतेच्या वातावरणामध्ये जीवनात पण नागरिकांच्या एक प्रकारची अस्थिरता येते आणि ही गोष्ट त्या राष्ट्रासाठी हितकारक अशी नसते. म्हणून वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणं, राहणीमानाचा, जीवनमानाचा दर्जा सुधारणं. आता हा कधी सुधारू शकतो? रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर, प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं तर, दाम मिळाला तर, बरोबर आहे. त्यानंतर लोकसंख्या वाढ अफाट प्रमाणात आहे, त्यामुळे कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम हाती घेणं आणि लोकसंख्या वाढ कमी करण्यासाठी प्रयत्न करणं. यासोबतच आणखी 2 उद्दिष्ट आहेत. कारण 10 गाभाभूत उद्दिष्ट म्हणालो ना आपण. 9 आहे सामाजिक सेवांचा विकास करणं. मग या सामाजिक सेवा आरोग्याच्या संदर्भातल्या असतील, शिक्षणाच्या संदर्भातल्या असतील, दळणवळणाच्या, वाहतुकीच्या संदर्भातल्या असतील, सामाजिक सेवांचा विकास करणं आणि एकूण राष्ट्राला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणं. जे परावलंबित्व प्रत्येकच क्षेत्रामधलं वाढलेलं होतं, पण भारतामध्ये बरंच काही उत्पादन होत नव्हतं ना बऱ्याच क्षेत्रामध्ये, त्यामुळे मला अनेक गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहावं लागत होतं. बऱ्याच विकास कामासाठी आम्हाला इतरांकडून कर्ज सुद्धा काढावं लागत होतं आणि त्यामुळं आर्थिकदृष्ट्या देशाला स्वावलंबी बनवायचं या पंचवार्षिक योजनेच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून अशी या योजनांची उद्दिष्ट होती. आणि या योजनांच्या उद्दिष्टाच्या मार्फत ज्या पंचवार्षिक योजना आखण्यात आल्या त्यापैकी पहिली जी पंचवार्षिक योजना आहे पहा, 1950 मध्ये योजना आयोगाची निर्मिती झाली, नियोजन मंडळाची निर्मिती झाली आणि त्यानंतर लगेच पुढच्याच वर्षी म्हणजे 1951 मध्ये पहिली पंचवार्षिक योजना आखण्यात आली. पंचवार्षिक आहे म्हणजे 5 वर्षाची आहे, तर पहिली पंचवार्षिक योजना ही 1951 ते 5 वर्ष म्हणजे 56. 1951 ते 1956 या काळामध्ये तिची अंमलबजावणी झाली. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये नुकताच स्वतंत्र झालेला देश आहे, अशा परिस्थितीत अनेक क्षेत्राचा विकास, थोडाफार तरी विकास करणं आवश्यक होतं. त्या दृष्टिकोनातून नियोजन आखलं गेलं या पंचवार्षिक योजनेमध्ये. मग शिक्षणाचं क्षेत्र आहे, आरोग्याचं क्षेत्र आहे, शेतीचं क्षेत्र आहे, ग्रामीण भाग आहे, सिंचन क्षेत्र आहे, ग्रामीण भागाच्या विकासाचा प्रश्न आहे, अवजड उद्योग आहेत, मोठे उद्योग, दळणवळण आहे, संदेशवहन आहे, इत्यादी
इत्यादी क्षेत्राचा विकास करण्याचं यात नियोजन करण्यात आलं. उद्योगधंद्यांचा विकास आहे. आणि बऱ्या प्रमाणात या पहिल्या पंचवार्षिक योजनेला, या पहिल्या प्रयत्नाला स्वतंत्र भारताच्या यश आलं. त्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना आखण्यात आली. पहा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून दुसरी पंचवार्षिक योजना महत्वाची आहे, कारण याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ही दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961 या काळामध्ये आखण्यात आली आणि तिची अंमलबजावणी करण्यात आली. याच्यावरती 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये हाती घेण्यात आलेल्या योजना. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मुख्यत्वे भर दिला गेला तो औद्योगिक विकासावरती. भर कशावरती? औद्योगिकीकरण, उद्योगधंद्यांचा विकास, औद्योगिक विकास याच्यावरती भर दिला गेला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत. आणि त्यात अनेक प्रकल्प भारत सरकारने हाती घेतले. मग कोणकोणते प्रकल्प हाती घेतले? दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला या ठिकाणी पोलाद निर्मितीचे कारखाने उभे केले. उद्योगधंद्यांसाठी अत्यंत आवश्यक असणारं यंत्रसामुग्री निर्माण करण्यासाठी अत्यंत आवश्यक असणारं पोलाद निर्मितीचे कारखाने या ठिकाणी उभे करण्यात आले. त्यानंतर शेतीचा विकास करायचा होता. त्या दृष्टिकोनातून शेतीमध्ये जास्तीत जास्त पोषकता तिची वाढवायची होती. त्या दृष्टिकोनातून सिंद्री या ठिकाणी रासायनिक खतांचा कारखाना टाकण्यात आला. रासायनिक खताचा कारखाना. पोषक द्रव्य जमिनीमध्ये मिसळण्यासाठी, जेणेकरून कृषी उत्पन्न वाढावं, अन्नधान्याचं उत्पन्न वाढावं, देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी व्हावा, इतरांकडून आपल्याला अन्नधान्य मागवायची गरज पडू नये, या दृष्टिकोनातून हा प्रयत्न होता. त्याच्या पुढे दळणवळण क्षेत्राचाही विकास करण्यात आला आणि त्याचाच एक भाग म्हणजे पश्चिम बंगालमधलं चित्तरंजन नावाचं ठिकाण. त्या चित्तरंजन या ठिकाणी रेल्वे इंजिन निर्मितीचा प्रकल्प उभा केला. रेल्वे इंजिन निर्मितीचा प्रकल्प. आता इंजिन अशी निर्मिती झाली, डब्यांची पण आवश्यकता असते ना इंजिनाला जोडायला, त्यालाच आपण रेल्वे म्हणतो. म्हणून चित्तरंजन या ठिकाणी रेल्वे इंजिनाची निर्मिती करण्याचा प्रकल्प कारखाना टाकला. तर पेरांबूर या ठिकाणी आगगाडीच्या डब्याचा रेल्वे डब्यांचा कारखाना टाकण्यात आला. त्यासोबतच खूप मोठा समुद्रकिनारा पण आपल्याला लाभलेला आहे सुदैवाने. त्यामुळे जहाज बांधणीचं काम पण हाती घेण्यात आलं. विशाखापट्टणम या ठिकाणी जहाज बांधणीचा प्रकल्प सुरू करण्यात आला. उद्योगधंद्यांच्या विकासासोबतच दळणवळणाच्या साधना सोयीच्या मार्गांच्या विकासासोबतच शेतीकडे पण लक्ष देणं आवश्यक होतं. शेतीचंही उत्पन्न वाढणं आवश्यक होतं. त्यासाठी सिंचनाची सोय आवश्यक होती. कारखाने सुरू करायचे आहेत तर त्याच्यासाठी वीज पुरवठा करणं पण आवश्यक होतं. म्हणून दामोदर, भाकरा नांगल अशा धरणांची निर्मिती केली गेली, जेणेकरून शेतीलाही त्या पाण्याचा फायदा होईल, ऊर्जा निर्मिती पण त्याच्यावरती करता येईल. दामोदर ही पश्चिम बंगालमधली खूप मोठी नदी आहे. त्याच्यावरती धरण जे बांधलं त्याला नाव दामोदरच दिलं. आणि पंजाबमधली सतलज नावाची जी नदी आहे त्या सतलज नदीवरती भाकरा नांगल या धरणाची निर्मिती केली. आणि पंजाबचा, हिमाचल प्रदेशाचा पाण्याचा प्रश्न तर सुटलाच, तिथल्या शेतीला सिंचनाची सोय तर झालीच, पण पंजाब,
हिमाचल प्रदेश या राज्यांसोबत दिल्ली आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशांना सुद्धा वीज पुरवठा या धरणावरती, भाकरा नांगल या धरणावरती उभारलेल्या जलविद्युत प्रकल्पाच्या द्वारे व्हायला लागला. ठीक आहे. आणि अशा पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्नात या सगळ्या प्रकल्पामुळं वाढ झालेला आपल्याला दिसून येतं. यानंतर तिसरी पंचवार्षिक योजना आखण्यात आली. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे 1961 ते 1966. पण झालं काय मुलांनो, उद्दिष्ट तर आखलं की आपल्याला पुढच्या 5 वर्षात कोणत्या पद्धतीचा विकास साधायचा आहे, कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला कितपत प्रगती करायची आहे. पण ठरवल्याप्रमाणे घडलं नाही. 1961 ते 1966 हा या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे. शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, संदेशवहन, दळणवळण, उद्योगधंदे, शेती या सगळ्याच क्षेत्रामध्ये विकासाचं धोरण होतं. पण या क्षेत्रामध्ये 3 गोष्टी या अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण करणाऱ्या ठरल्या. ते म्हणजे पहिलं, 1962 मध्ये भारत चीन युद्ध झालं. 1965 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं. आणि याच काळामध्ये दुष्काळ पण पडला भारतामध्ये. आणि त्यामुळं जे काही उद्दिष्ट ठरवलेलं होतं गाठायचं सगळ्या क्षेत्रातल्या विकासाचं, ते उद्दिष्ट बाजूलाच राहिलं. त्याच्यावर जो पैसा विकासाच्या कामावर खर्च होणार होता त्याच्याऐवजी या कामावरती, ज्याच्यातून उत्पन्न काहीच नाहीये, फक्त पैसा खर्चणार होता, या कामावरती पैसा खर्च करावा लागला. त्यामुळे विकासाची कामं बाजूला राहिली. आणि म्हणावी तसं जसं ठरवलं होतं तसं या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट सरकारला साध्य करता आलं नाही. एकूण 9 पंचवार्षिक योजनांची माहिती आपल्या पुस्तकात दिलेली मुलांनो. आज आपण एकूण 3 पंचवार्षिक योजनांची माहिती पाहिली. पुढच्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात आपण पुढच्या तासिकेला माहिती पाहूया. आज आपण मिश्र अर्थव्यवस्था, भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार का केला, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय या संदर्भात माहिती पाहिली. योजनांची उद्दिष्ट, 10 उद्दिष्ट जी दिलेली आहेत त्या संदर्भात माहिती पाहिली. आणि पहिली, दुसरी आणि तिसरी पंचवार्षिक योजना या संदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे. जरूर पुस्तक वाचा. ठीक आहे. हॅव अ नाईस डे.